See you mama, take care, bye bye. बाय, टेक केअर बेटा. See you, mama. Take care, तू mama. फक्त स्टेशन पर्यंत चालले. चला मैं भी जाऊंगी, समझो, समझ गए ना. अरे तू जा रही. चलो चलो चलो. चल बाय मम्मा. चलो सी यू गाइस. बाय बाय. मिस मी. Care. मिस यू. बाय. Beautiful weather. Okay guys, so we have reached Filin right now. जास्त एक्साइटेड. स्टेशनवरती आल्यानंतर ते तुमचं काहीतरी सर्टिफिकेट बघतात आणि त्याच्यानंतर ते लेट यू इन. आणि बाकी तर काय चेकिंग नाही आहे सध्या गोव्यामध्ये. जे माझ्या रोज झाले ते मी तुम्हाला सांगतो. इट्स डे 1 इन गोवा अँड इट्स माय फर्स्ट टाइम इन गोवा. लेट्स सी. आणि इट्स व्हेरी हॉट जस्ट लाईक मी. कैसा लगा मेरा मजाक? आणि या ट्रिपवरती मी एकटाच असणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली माझे फ्रेंड्स लोक आहेत बट दे आर नॉट यूज टू दिस. सो आय मिस तनिषा अँड एव्हरीवन. तनिषा इफ यू आर वॉचिंग दिस आय एम मिसिंग. ओके. सो आता आम्ही सगळं एकत्रच केलं ॲक्च्युली. ब्रेकफास्ट लंच म्हणजे आता सारखं हॉटेलला जायची गरज नाही कारण ऑलरेडी इट वॉज 12:30 झालेले. तर बोला आता हॉटेलमध्ये जाऊन आराम करू. सो एकत्रच आम्ही इथे खाल्लं. टू बी व्हेरी ऑनेस्ट नॉट हॅपी विथ द साऊथ इंडियन फूड ॲट ऑल. तर आम्हाला नूडल्स घ्यायला लागले. साऊथ इंडियन अन्नपूर्ण हॉटेल आहे. आम्हाला वाटलं की मेदू वडा डोसा वगैरे चांगला असेल बट इट वॉज नॉट दॅट गुड. नॉट सजेस्टेड. ओके लेट्स गो. गाईज आम्ही फायनली आमच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्हाला एवढंच बोलेल की बाहेरून जसं दिसतं ना तसं नसतं म्हणूनच जग फसतं. हिरवा कलर बघून आम्ही जरा असं झालेलं की काय आहे बट आतमधले जे रूम्स आहेत. चला 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 लेट्स गिव्ह यू अ टूर. ओके सो दिस इज द लिव्हिंग एरिया. दिस इज अ TV सेट. वा वरती लाईट पण चांगले. हे असं लिव्हिंग एरिया पूर्णपणे. आणि इथे मेन्यू कार्ड वगैरे ठेवलं आहे. This is the dining area where we have our food. This is one bedroom here, which is very comfy आणि खूप जास्त chill vibes देत आहे. Which was very much needed I think. आणि हा आहे mirror selfie. इथे सगळे असे ओके सो mirror selfie. This is the bathroom. इथे एक बाथरूम आहे. ही एक रूम आहे जी आम्हाला यूज करायला नाही आहे कारण ती स्टोर रूम आहे त्यांची. दिस इज द किचन. प्रेरणा यादव इज इन द किचन. ओके सो चांगलं किचन आहे. आणि इथे फ्रीज आहे त्याच्यामध्ये. त्यांनी कॉम्प्लिमेंटरी काहीच नाही दिलं फक्त थंड हवा येते म्हणून पाणी दिलंय. पाणी मिनरल वॉटर आहे. मिनरल वॉटर सगळं चांगलं सेट केलं आहे. हायजीन 10 on 10. आणि गॅलरी. ओके सो दिस इज द गॅलरी. इथे आरामसं बसू शकत. असा नजारा बघू शकतात. इथे जर दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस. सो येस दिस इज खूप जास्त छान. आणि दिस इज द सेकंड बेडरूम. या गॅलरीला अटॅच आहे. असं वाटतं मी कुठलं तरी असं ते फ्लॅट दाखवतच ना तसं वाटतं. ओके ओके गाईज सो दिस इज द अपार्टमेंट फॉर गोवा ब्लॉक 2021. खूप जास्त भारी वाटतं. लेट्स बिगिन. गाईज आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता रात्रीची काही शॉपिंग आणि बीचवर जायचं प्लॅन आहे. बागा किंवा कलंगूट बीच. एक 10 का 1 10 का 1 10 का 1 10 का 1. अरे 10 का 1 बोल रहा हूँ. 10 का 1. क्या बात है. Achieve
ब्युटिफुल म्युझिक whoever is playing that खूप जास्त चिल वाईब्स आहेत एन्जॉईंग इट कलंगूट बीच फायनली एवढं लांब होतं ना पाय दुखायला लागले बट द वाईब या गाइस दॅट वॉज डे 1 फॉर यू ऑल फ्रॉम गोवा आणि खूप जास्त मस्त एक्सपिरियन्स होते. माय फ्रेंड्स इन्सिस्टेड मी टू डू इट आणि मला वाटलं की मी करू आणि म्हणून मी फ्रेंड्सचं गाणं सजेस्ट म्हणजे चूज केलं ॲक्च्युली फ्रेंड्सचं गाणं. सो मी त्या डीजेला विचारलं की कॅन यू सिंग डू इट विथ मी. सो लाईक या वाय नॉट. आणि खूप जास्त पहिला ऑकवर्ड वाटत होतं आणि म्हणजे यु नो हार्ट एकदम हेवी झालेला की कसं गाणार मी एवढ्या लोकांसमोर, कारण परफॉर्म करायची सवय खूप जास्तच पहिला सुटलेली. आणि पण मजा आली डूड. म्हणजे असं कधी इमॅजिन पण नाही केलं असणार असं ड्रीम्समध्ये म्हणजे की गोवामध्ये येऊन असं कुठल्या तरी हॉटेलमध्ये लाईव्ह गातोय मी. बट इट वॉज सो मच फन आणि खूप जास्त मजा आली आहे. डे 1 इट वॉज इन गोवा गाईज. वाव. लेट्स सी व्हॉट डे 2 हॅज फॉर अस.
Okay guys, we are ready. It's day 2 in Goa and today we will be discovering South Goa, all the monuments in this bus. Let's go. Okay, so ही आमची बस नव्हती, आमची बस ही होती आणि आम्ही या बसमधून एक राऊंड मारून आलो. For the dolphins to come up. वैसे शाम हो गई, डॉल्फिन से सारी ऊपर आ रहे, शिकाई नहीं दे रहा है डॉल्फिन. हाय बट वरती नाही दे, कारण ऊन तेवढं ना, त्यांना पण ऊन लागत असेल विचार. नाही बाई इथं गर्दी मास लागायला भेटते की कमी. So guys, this is the Saint Basilica Church. इथे सेंट फ्रान्सिस झेवियरची बॉडी ठेवलेली आहे. आतमध्ये बॉडी आय थिंक खूप जास्त वरती ठेवली आहे, तर काही दिसत नाही तेवढं, पण ती बॉडी अजूनही तशीच आहे असं ते लोक बोलतात. आणि हे चर्च बांधताना 90 इयर्स लागले. 90 इयर्सचा टाईम लागलेला चर्च बांधायला. सो खूप चांगलं कन्स्ट्रक्शन आहे आणि बाहेरून मी जेवढं तुम्हाला दाखवू शकतो मी तुम्हाला दाखवलं आहे. दिस इज द एरिया, द गार्डन प्लेस. सिक्युरिटी सगळ्यांना बाहेर काढतो. टाईम इज अप बिकॉज कोविडमुळे 12:45 हा टाईमावर गेट बंद होतो आणि त्याच्यानंतर आय गेस 2 वाजता चालू होतो. ड्यू सम कोविड रिझन्स देर आर रिस्ट्रिक्शन्स, बट दॅट्स ओके. बट द चर्च इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. सो गाईज, इफ ब्लॉगर्स वर एकदम थ्रू तर एवढंच बोलेल की आता आम्ही त्या चर्चमध्ये होतो, बॅसिलिका चर्चमध्ये, आणि आता आम्ही या साईडला आलो आहे. एक ऑपोजिट साईडला एक चर्च आहे, त्याचं नाव मला बिलकुल पण माहिती नाही आहे आणि आमच्याबरोबर कोणीच नाही आता, कारण तो गाईड जो होता तो काहीतरी बोलत होता बसमध्ये, ते नीट ऐकलं नाही, ऐकू नाही शकलो. बट द चर्च इज रिअली ब्युटिफुल. ओके, सो जास्त मला काही बोलता नाही, बट यू कॅन हॅव अ लुक ॲट दिस चर्च. इट इज रिअली प्रिटी. आणि इथे एक म्युझियम पण असं इथे लिहिलं आहे. सो इथे जे लिहिलं आहे मी तुम्हाला सांगते. हा माणूस काहीतरी इथे सांगतो आपल्याला. हां काय हां ओके बोलतं वे टू एक्झिबिशन पिलग्रिमेज ऑफ फेथ. ओके थँक्यू. हो आता बोलून काहीतरी सांगू शकलो. You need to visit this place. शंकराचं मंदिर आहे.
सो गाईज आता आम्ही आलो आहेत सेंट अगोस्टिन टॉवरकडे, जिथे सिंगम मूवीमध्ये साथियाचं जे शूट झालेलं गाणं ते हे टॉवर आहे. दिस इज द टॉवर. आणि ड्यू टू हेवी लाईटनिंग हे टॉवर म्हणजे चर्च या टॉवर जे होतं ते असं बिखरलेलं आहे किंवा तुटलेलं आहे असं बोलू शकतात. लाईटनिंगमुळे तुटले, पूर्ण कोलॅप्स झाले रे. गाईज आता या बोटीमध्ये बसणार आहेत, ज्याला हे लोक क्रूज बोलतात. आता माहिती नाही क्रूजमध्ये काय फंक्शन्स असणार आहेत, काय कार्यक्रम आहे. आय डोंट नो, आय होप चांगलाच असेल काहीतरी. राईट नाव गाईज, क्रूज या बोट या शिप, जिथे सगळे डान्स वगैरे सगळं चालू होतं. त्यांनी काही फंक्शन्स अरेंज केलेले, ते मेड अस डान्स. आणि आता एक पूर्ण राऊंड मारून या अरेबियन सीचा गोईंग बॅक टू अपार्टमेंट. गाईज डे 2 वॉज ऑल अबाउट एक्सप्लोरिंग साऊथ गोवा. आणि खूप जास्त हेक्टिक पण होतं, मजा पण आली आणि खूप जास्त बघितलं पण काही काही गोष्टी. बिकॉज इट वॉज आम्ही 9 वाजता ती बस पकडलेली आणि आता रात्री 9 वाजता मी परत घरी आलो. मग परत जेवायला गेलेलो आणि मग परत घरी आलो लेट. आता खूप जास्त थकलेलं आहे. सो डे 2 मध्ये मोस्टली इट वॉज लाईक ते डॉल्फिन राईड आम्ही जे पहिलं केलं. डॉल्फिन तर काही खरं दिसले नव्हतं आम्हाला. डॉल्फिन लाईक असं थोडेसे वरती होते, पण असं एक्सपेक्ट करत होतो आम्ही की बाबा असं करून वरती येणार, जसं म्हणजे कॅप्चर करू शकतो. 2-3 कॅमेरे लावून ठेवलेले, पण काहीच नाही. तसं हळूहळू वरती येत होते, पण काय नाही. आणि त्या बोटवाल्याने असली गाणी लावलेली बाबा, ते नेहा कक्करची गाणी. जाऊ दे, नेहा कक्कर कधी उद्या आपले व्लॉग वीक बघेल तर आपल्याला कधी बोल. पण ते काय गाणं आहे, गोवा वाले बीच पे थंडी थंडी बियर पे. अरे कसे गाणे बनवतात आणि सगळ्यांनी तीच गाणी लावलेत काही तिथे. सगळं म्हणजे ते बसवाल्यांनी पण तीच गाणी लावले, तर बोटवाला पण तीच गाणी लावते. बट ओव्हरऑल इट वॉज नाईस. आम्ही टेम्पल्स केले काही, दॅट वॉज नाईस. क्रूजवरती गेलो, दॅट वॉज ऑल्सो. पहिला थोडंसं ऑड आठवतं, कारण आम्ही ज्याला क्रूझरवरती बसलो तर पहिला 45 मिनिट्स काय क्रूज चालतच नव्हती आणि नुसती गाणी लावून ठेवलेली. तर आम्हाला असं वाटलं की भाई हे काय सीन आहे, म्हणजे काय नुसतं उभी राहणार का इथे. आणि कोणच काय उठत नव्हतं जागेवरून, सगळे असं चेअरवरतीच बसलेले. तर लाईक बाबा काय हे. आणि त्याच्यानंतर थोड्यानी चालू झालं, 45 मिनिट्सनी चालू झालं. आणि मग त्याला पण ते गाणं डान्स वगैरे हे सगळं होतं. आणि मग थोड्यानंतर निघालो आम्ही तिकडनं पण. अँड दॅट्स हाव आवर डे एंडेड. बट द मोस्ट ब्युटिफुल थिंग वॉज दॅट सिंगम का सेट. म्हणजे तिथे जे सगळं ते चर्च जे तुटलेलं ते वाला चांगलं होतं ती प्लेस फोटोज वगैरे काढण्यासाठी. देन द चर्च, ते दोन्ही चर्च चांगले होते म्हणजे फोटोज वगैरे काढण्यासाठी परत. आणि बस एवढंच होतं, अजून काय नव्हतं या डे 2 मधून. सो येस, आता डे 3 बघूया आपण कसं जातो आहे आपला. ओके गाईज, वेलकम बॅक. इट्स डे 3 इन गोवा. आणि आता आम्ही चाललो आहे कुठल्या तरी बीचवर. कुठला बीच डिसाईड झालेला आहे? बागा बीच. ओके गाईज, सो वी आर फायनली गोइंग टू बागा बीच. द सनसेट मिस होत आहे. अँड दिस इज द मार्केट प्लेस. ओके, तू टोपी का घातली आता? गेलाच नाही. Beach right now. The vibes are pretty nice. गोवामध्ये चहा तुम्हाला अशी मिळते गाईज. गोव्यामध्ये बियर खूप जास्त स्वस्त आहे आणि पाण्याच्या बॉटल एवढ्या महाग आहेत. असं वाटतं की काल पण क्रूजवरती गेलेलो, तिथे 10 रुपयाची पाण्याची बॉटल लोक 40 रुपयामध्ये देतो. 40 रुपयाला पाण्याची बॉटल. हाय,
थँक्यू. अशी मस्त रिस्पेक्ट मिळते तर मजा येते. फुकट रिस्पेक्ट हॉटेलच्या बाहेरून चालते तर हाय सर, हॅलो सर, नाहीतर आपल्याला बाकी कोण रिस्पेक्ट देतच नाही. ओके गाईज, वेलकम बॅक. इट्स डे 3 इन गोवा आणि ही आमची लास्ट नाईट आहे. सो आम्ही आता परत बागा बीचवर आलो आहे. संध्याकाळी आम्ही आलेले आणि त्याच्यानंतर इकडे थोडे पिक्चर्स वगैरे काढले. सनसेट मिस झालं व दॅट्स ओके. थोडे पिक्चर्स काढले, थोडं वाईब चांगली होती. संध्याकाळी म्युझिक वगैरे होतं. आता म्युझिक वगैरे सगळं बाहेर आहे क्लब्समध्ये, बट त्यांचे रेट्स खूप जास्त आहे. सो आय थिंक यू आर प्लॅनिंग टू हॅव अ डिनर हिअर इन द टेन्ट्स. इथे खूप सारे टेन्ट्स आहेत. दीज ऑल टेन्ट्स लाईक ब्युटिफुल वाईब आणि सायलेंट. दॅट इज गुड. सो दॅट इज माय वाईब बेसिकली. माझं ते डिचिक वाला वाईब नाही. सो येस, आता डिनर वगैरे करू आणि बघा. आज जास्त काय फिरले नाही, आज फक्त बागा बीच केलं आम्ही, कारण काल खूप जास्त थकलेले ते सगळं फिरून. तर हां, आणि उद्या आता बघू. उद्या आय डोंट थिंक सो मोस्टली एक करू, कारण सकाळी आमचं 10चं चेकआउट आहे. सो आता आम्ही डिनर करू. ट्राईंग दिस गोवन करी. चांगलं आहे खरं ना. काय जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 1:12 वाजलेले आहेत आणि ते आम्ही सगळं जेवण वगैरे झालेलं आहे, संपलं आहे. हे ना सगळ्यांना फोटो काढायचे. किती फोटो काढणार रे? एक आउटफिट, प्रत्येकाला आउटफिट चेंज आणि यांना फोटोमध्ये फोटो काढायचे. कैसा आहे का तुम लोग? काय नुसते फोटो काढतात. मी पण काढून घेतो जरा 2-3 जरा. No, God, please, no! Okay guys, so we had our food in Sam's Beach Shack. The service was quite okay, but the food was tasty. त्या माणूस नुसताच असतो येण्याचा. येडा झाला एक माणूस, त्याला हसायला येते दारू पिऊन. Guys, it was day 3 for you all. म्हणजे प्रचंड चांगली होती ही टूर असं मला वाटतं. म्हणजे काही पॉईंट्स, खूप पॉईंट्स ऍक्च्युली राहून गेलेत, पण नेक्स्ट इयर पण येऊ शकतं का? अभी मजा आएगा ना भिड़ो. दिल्लीची नागिन निघाली, मुन्ना डोळा लागला. नेक्स्ट ईयर वन आना है, इसके लिए थोड़ा पॉइंट्स रखने का. अगले साल असं करत राहायचं. सो येस, आता उद्या आमची जर्नी म्हणजे इकडनं ऍक्च्युली आम्ही 11 वाजता चेकआउट करणार आणि आमची 4ची ट्रेन आहे परत मुंबईला. So let's see what day 4 has for us. I saw met few followers of mine in Goa. असं एक्सपेक्ट नाही केलेलं बिलकुल, पण औरंगाबाद येणार आम्ही. ब्लॉगच आहे औरंगाबाद. दोघे पण प्रॉपर औरंगाबाद. अगर ये हो सकता है तो कुछ भी हो सकता है. Didn't expect this at all. आणि खूप मस्त वाटतं. आप लास्ट डे आला आमचा उद्या कसं काय निघतो. अच्छा नाही सर, तुझा रस्ते आज 4-5 साऊथला नाही गेलास का? साऊथला गेलेलो आम्ही. किसने सोचा था म्युझिक आर्मी गोवा में मिलेंगे हमको. किती मस्त वाटतं यार असं की गोवामध्ये आलो आणि सम ऑफ माय फॉलोअर्स आर लाईक मयुरेश हाय असं रँडमली इन अ मार्केट इन बागा, नियर बागा बीच. खूप मस्त वाटलं. जर तुम्ही आता बघतायत तर आय एम सो हॅपी राईट नाव. आणि टू ऑल माय फॉलोअर्स आउट देअर, ऑल माय फॅम, असंच सपोर्ट असू द्या, असंच प्रेम असू द्या. खूप जास्त मस्त वाटतंय. ओके, सो येस, आता आलो बागा बीचला. आता जेऊ आणि मग 4ची आमची ट्रेन आहे आणि विल गो बॅक टू मुंबई. चलो. गोप्रो नाही काढला मी, फोनवरच केलं मी ब्लॉग. ये 2 लेंगे ना, 2 लेंगे बैग. दे दो यार अभी. 800 रुपया कैसा देगा इसका? 800 में नहीं आएगा. 700 रुपये देता है एक. 400 रुपया, 400, 500 नहीं आएगा उसमें भी. 650 में भी. अरे नहीं, अरे हम लोग का बजट ही नहीं है वैसा. 99 भी नहीं होगा. अरे आपके गोवा में पानी में ही बजट खत्म हो जाता है. वो तो सही है ना, तो हमारा भी होता है. आपका भी होता है. आएगा कैसा होएगा रे. ओके गाइस, आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि नाव वी आर गोईंग बॅक टू अ हॉटेल अपार्टमेंट. तिकडनं कॅब आम्हाला पिकअप करणार आणि देन बॅक टू मुंबई. तर
लास्ट लंच आम्ही केलं बागा बीचवर. इट वॉज नाईस. ऑल द फूड्स आम्ही जे पण ट्राय केलं सगळ्याची टेस्ट खूप जास्त चांगली होती. कुठे कुठे सर्विस नव्हती एवढी चांगली बट टेस्ट वॉज व्हेरी गुड बीच साईडला मी तुम्हाला सांगते. आणि हां आता थोडीशी शॉपिंग वगैरे करतात. बस गुड बाय गोवा. आता बघू परत कधी मिळतील. लेट्स गो. ते बघा ते तिथे थांबलेत विचारे दोघं. आणि हे लोकांना काय शॉपिंग करायचं. चल 5:30ची ट्रेन आहे. कॅश ना किती रुपये. नाही अरे नो मीनू कॅश दे, मी तुला कॅश देते. गुगल पे नाही त्यांच्याकडे, गुगल पे देतो. 600 रुपयाची बॅग. 600 रुपयाची बॅग घेतात ते लोक. 600 रुपयाची बॅग काय हे करायचं? बघा 3000ची बॅग आहे. 3000ची. अरे पण हे असं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे रे. ती पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. 600 रुपये. 600 रुपयाची एवढीशी बॅग कोण घेते यार? मुंबई. Until next time. जर परत पप्पा मम्मीने परमिशन दिली तर Let's go. इतना दुख मुझे आज तक नहीं हुआ है रे. Let's go. गर्मी खूप आहे गोव्यामध्ये. गर्मी खूप आहे. जर प्लॅनिंग टू कम गर्मी खूप जास्त आहे. चला. So guys, many dream about it. I got a chance to capture it all. So that was my Goa vlog 2021 for you all. I hope you loved this video. Make sure you like it, comment your favorite part, subscribe to this channel if you haven't done yet, and do let me know in the comments below if you want more such travel vlogs. I had an amazing experience of exploring new things in Goa, meeting new people, meeting my followers in Goa, which I didn't expect. I think I will cherish that moment forever. And also singing in front of so many people out there and receiving the appreciation. That was the best part of this vlog for me. Do let me yours, and until next time guys.